छत्तीसगड राज्यातून गोंदिया जिल्ह्यातील देवरी राष्ट्रीय महामार्गावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व पान मसाला आणला जात असल्याच्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 रायपूर नागपूर मार्गावरील बरेगाव गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली। यावेळी राजनांदगाव छत्तीसगड येथून देवरी नागपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक CG 8 AS 9023 थांबला। ड्रायव्हरकडे सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या संदर्भात परवाना मागितला असता ड्रायव्हर झाकीर मोहम्मद सेतुखा वयवर्ष 33 राहणार देवास जिल्ह्यातील भुरिया आणि क्लीनर राजाराम कचरू विश्वकर्मा वयवर्ष 21 यांच्याकडे मालाचा परवाना नव्हता। दोनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत 14,33,400 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला, 32 लाख ट्रकची किंमत अशा एकूण किंमत 46,33,400 रुपये किमतीचे माल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।